मंचर नगरपंचायत निवडणुकीत सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत त्या मंचर शहराच्या दक्षिण भागावर. कारण एकूण 17 प्रभाग आणि सुमारे 17,000 मतदारांपैकी 3 प्रभागात तब्बल 4,000 मतदार आहेत. जागा वाटप करताना महायुतीची मोठी डोकेदुखी याच ठिकाणी निर्माण झाली आणि 4 दशके आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत राहिलेल्या 3 मोठ्या घराण्यांना तिकीट नाकारले गेल्याने नाराजीचे वारे अधिकच तीव्र झाले. या नाराजीचा थेट परिणाम महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर होऊ शकतो अशा चर्चेला आता उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक 11 बाजीराव मोर्डे यांचा बंडाचा मार्ग यातूनच निर्माण झाला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बाजीराव मोर्डे यांना तिकीट नाकारताच त्यांनी थेट शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेत मैदानात उडी मारली. आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी धनेश मोर्डे यांच्या घड्याळाचे. म्हणजे लढत तशीच असेल, फक्त अदलाबदल झाली आहे ती चिन्हांची. त्यांच्याबरोबर संतोष बजरंग भेके हे तुतारीच्या चिन्हावर नक्की कुणाची गणिते बिघडवतात याबाबतही आता उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुरुवातीलाच आरती नितीन थोरात यांना उमेदवारी मिळाली होती, पण अखेरच्या काही तासांत बेबीताई दौलत थोरात यांनी ती उमेदवारी नाट्यमयरित्या स्वतःकडे खेचून घेतल्याने आरती थोरातच नव्हे तर त्यांच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसला आहे. यावर नाराज झाल्याने आरती थोरात यांनी अपक्ष अर्जही भरला, पण तो बाद झाल्याने आरती थोरात यांची लढाई सुरू होण्या अगोदरच संपली. येथे आता बेबीताई दौलत थोरात, निष्ठावंत शिवसैनिक अरुण थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात तसेच महाविकास आघाडीतर्फे दीपाली घुले अशी तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्येही खरी गोंधळाची परिस्थिती तेव्हाच निर्माण झाली जेव्हा महायुतीच्या वाटपात ही जागा भाजपकडे गेली आणि त्यामुळे कांताराम बानकिले यांची सून डॉक्टर सोनाली विकास बानकिले यांचा पत्ता कट झाला. पण निवडणुकीची सर्व तयारी झालेली असताना मागे हटण्यास त्यांचे समर्थक तयार नसल्याने आता डॉक्टर सोनाली बानकिले यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. यांच्याकडे त्यांचे पती विकास बानकिले यांचा मजबूत जनसंपर्क, सासरे कांताराम बानकिले यांचे वारकरी संप्रदायातील वलय आणि वळसे पाटील यांच्यासोबत वर्षानुवर्षे राहूनही अचानक डावलल्या गेल्याने त्यांच्याबाबत निर्माण झालेली सहानुभूती या सर्व गोष्टी निर्णायक ठरू शकतात. येथे आता त्यांच्यासमोर शिवसेनेच्या रुपालीताई मेहेर आणि भाजपच्या धनश्री योगेश बोराडे यांचे आव्हान असेल. या तिन्ही प्रभागातील बंडाची ही लाट महायुतीच्या गणितावर किती परिणाम करते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.